तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. पिंपरी निर्मळ शिवारामध्ये एका घरात नेवासा येथील डॉक्टर बनगे हा गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. सदरचा डॉक्टर हा पोर्टेबल USG मशीन चारचाकी गाडीमध्ये घेऊन गरोदर महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ त्यांचे कार्यालयातील पथक रवाना केले. माहितीची खात्री पडताच स्वतः तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री जयदत्त भवर API 8 लोणी हे देखील सदर ठिकाणी पोहोचले. त्यापूर्वीच लोणी पोलीस स्टेशन येथे एक महिला कर्मचारी बनावट गरोदर महिला म्हणून त्या ठिकाणी पाठवली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता डॉक्टर बनगे हा त्यांच्याकडील एजंट अभिजित दिलीप भुसार याच्यासह गर्भवती महिलांची लिंग निदान चाचणी करत असताना मिळून आला. या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. एकूण 8 गर्भवती महिला सदर ठिकाणी मिळून आल्या. या सर्व महिलांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 महिलांचे कुटुंबीय पती यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे व अटक करण्यात आली आहे. लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी PCPNDT कायद्याखाली तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंग निदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल बनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंग निदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. यातील डॉक्टर त्याचा एजंट त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये. या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.